सकाळी उठल्या उठल्या पोटात नक्की काय टाकावं हा प्रश्न आपल्या सर्वांना सुरू सकाळी सतावतो. पण कोणत्याही एकाच पदार्थाला किंवा सुपरफूडला डोळे झाकून सर्वोत्तम मानून खाणं आयुर्वेदाच्या नियमानुसार पूर्णपणे चुकीचं आहे. कारण आयुर्वेद असं सांगतो की जगातली प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाची प्रकृती, पचनशक्ती, ऋतू आणि आरोग्याची सध्याची स्थिती या सर्व गोष्टींचा नीट विचार करूनच प्रत्येकाने आपला रोजचा आहार आणि औषध ठरवायला हवीत. हा विषय ऐकायला जरी थोडा कठीण आणि किचकट वाटला असला तरी आज आपण अगदी सोप्या, साध्या आणि आपल्या रोजच्या व्यावहारिक भाषेत 5 अत्यंत महत्त्वाच्या आणि चांगल्या गोष्टीबद्दल अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात न थांबता नक्की पहा. सर्वात आधी आपण हे नीट समजून घ्यावे की सकाळी दिवसाची सुरुवात अगदी योग्य पदार्थाने केल्यास आपल्याला शरीरासाठी नेमके कोणते भारी फायदे मिळतात. तर यामुळे तुमची पचनक्रिया एकदम सुरळीत आणि मजबूत राहते. दिवसभर अंगात ताजी ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो. गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणं किंवा बद्धकोष्ठतेसारख्या त्रासांना सामोरं जावे लागत नाही. वजन नेहमी नियंत्रणात राहतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या मोठ्या आजारांपासूनही आपला बचाव होतो. सकाळी उठल्या उठल्या शरीराला आतून ताकद देण्यासाठी रसायन औषधीचा पर्याय हा सर्वात उत्तम मानला जातो. ज्यामध्ये सकाळी उठल्याबरोबर थोड्याशा कोमट पाण्यात अर्धा ते 1 चमचा शुद्ध तूप मिसळून पिणे हा अतिशय गुणकारी असा सोपा उपाय आहे. तूप हे आपल्या शरीरातील वात आणि पित्त या दोन्ही दोषांना शांत ठेवण्याचं काम करतं. पोटातील पचनाग्नी प्रदीप्त करतं आणि आपली स्मरणशक्ती व एकाग्रता वाढून मनाला अगदी शांत आणि स्थिर ठेवायला मदत करतं. यासाठी तुम्ही शक्यतो शुद्ध गाईच्या तुपाचाच वापर करावा. दुसरी अत्यंत उत्तम रसायन औषधी म्हणजे च्यवनप्राश. सकाळी उठल्यावर अर्धा ते 1 चम्मच च्यवनप्राश हळूहळू जिभेवर ठेवून चाटून खावा. तो एकदम घशाखाली गिळू नये आणि च्यवनप्राश खाल्ल्यानंतर किमान 2 तास किंवा जोपर्यंत छान कडक भूक लागत नाही तोपर्यंत पोटात दुसरं काहीही टाकू नये. तिसरा छान पर्याय म्हणजे आवळा रसायन, जे आपल्याला बाजारात चूर्णाच्या रूपात सहज मिळतं. अर्धा ते 1 चमचा आवळा रसायन थोड्याशा कोमट पाण्यात मिसळून घेतल्यास केसांच्या सर्व समस्या दूर होतात. केस मजबूत आणि काळे राहतात आणि संपूर्ण शरीराचे आरोग्य व प्रतिकारक शक्ती खूप चांगली राहते. यासोबतच तुम्ही त्रिफळा चूर्णाचाही वापर करू शकता. अर्धा ते 1 चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्यावं. पण ज्यांच्या शरीरात कोरडेपणा जास्त आहे त्यांनी त्रिफळामुळे शरीरात अधिक कोरडेपणा येऊ नये म्हणून त्यात थोडं तेल किंवा तूप नक्की मिसळून घ्यावं. पुढची रसायन औषधी म्हणजे ब्राह्मी रसायन, जे शरीरासोबतच मन आणि बुद्धीला उत्तम स्थिरता देण्यासाठी अतिशय उत्तम मानले जाते. लहान मुलांपासून ते घरातील मोठ्या वृद्धांपर्यंत सर्वजण हे अर्धा ते 1 चमचा सहज घेऊ शकतात. ज्या लोकांना हवामान बदललं की वारंवार सर्दी, खोकला, कफ किंवा दम्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी सकाळी रिकामी पोटी अगस्ती, हरतकी, अवलेह खाणे खूप जास्त फायदेशीर ठरते. ज्यांची साखर अनियंत्रित आहे किंवा ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे त्यांनी सकाळी उठल्यावर अर्धा चमचा आवळा चूर्ण आणि 2 ते 3 चिमूट हळद एकत्र करून कोमट पाण्यासोबत घ्यावी. ज्याला आयुर्वेदात निशा आमलकी योग किंवा हरिद्रा आमलकी योग म्हणतात, कारण हे डायबिटीजवर अतिशय गुणकारी औषध आहे. आतापर्यंत आपण ज्या अनेक रसायन औषधी पाहिल्या त्यापैकी तुमच्या शरीरासाठी आणि प्रकृतीसाठी सर्वात योग्य असलेली कोणतीही एकच औषध तुम्ही रोजच्या वापरासाठी निवडायची आहे. मात्र डायबिटीज असलेल्या लोकांनी च्यवनप्राश किंवा ब्राह्मी रसायनसारखे गोड अवेल खाणे टाळावे, नाहीतर त्यांची ब्लड शुगर एकदम वाढू शकते. अनेक लोकांना सकाळी उठल्या उठल्या सुकामेवा, ड्रायफ्रूट्स आणि विविध बिया खाण्याची खूप सवय असते. तर त्यांना आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून सोप्या भाषेत समजून घेऊया. बदाम, अक्रोड आणि पिस्ता हे तिन्ही पदार्थ तासीरने अतिशय गरम असतात आणि पचायला खूप जड असतात. त्यामुळे ते खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे हिवाळ्याचा म्हणजेच थंडीचा काळ, कारण त्या दिवसात आपली भूक आणि पचनशक्ती खूप उत्तम असते. पण इतर ऋतूंमध्येही जर तुम्ही रोज भरपूर व्यायाम करता, खूप मेहनतीचे शारीरिक काम करता, शरीरात कोरडेपणा वाढत आहे आणि तुमची पचनशक्ती एकदम कडक आहे तरच तुम्ही ते खाऊ शकता. यांना खाण्याची सर्वात योग्य पद्धत म्हणजे हे तिन्ही पदार्थ नेहमी रात्री पाण्यात भिजवून ठेवावेत आणि सकाळीच खावेत. तसेच तेवढ्याच प्रमाणात खावेत जितके तुमचे शरीर सहज पचू शकेल. पण जेव्हा अपचन झाले असेल किंवा भूक अजिबात नसेल तेव्हा हे खाणे पूर्णपणे टाळावे. ज्यांना पित्ताची प्रकृती आहे, छातीत सतत जळजळ होते, अंगात उष्णता किंवा ॲसिडिटीचा प्रचंड त्रास आहे त्यांनी बदाम, अक्रोड आणि पिस्ता खाणे अजिबात योग्य नाही.
त्याऐवजी त्यांनी काळे मनुके, अंजीर आणि खजूर खावेत, कारण हे तिन्ही पदार्थ थंड, तासीरचे असतात. हे आपल्या शरीरातील वात आणि पित्त संतुलित करतात. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी, दिवसभर ताकद टिकवण्यासाठी आणि पोट साफ ठेवण्यासाठी खूप मदत करतात. आता बियांबद्दल बोलायचे तर ज्यांच्या शरीरात खूप वेदना, सांधेदुखी किंवा अर्थराईटची समस्या आहे त्यांनी रात्री 1 चमचा मेथीदाणे पाण्यात भिजवून ठेवावेत आणि सकाळी ते मेथीदाणे चावून खावेत व ते पाणीही पिऊन टाकावे. ज्यांना कोलेस्ट्रॉल, फॅटी लिव्हर किंवा वेगाने वाढणाऱ्या वजनाची समस्या आहे त्यांनी सकाळी रिकामे पोटी 1 चमचा अळशीच्या बिया, भोपळ्याच्या बिया किंवा चिया सीडचे सेवन करावे. चिया सीडचा आयुर्वेदात थेट उल्लेख नसला तरी त्याचे शरीराला मिळणारे फायदे खूप छान आहेत. आयुर्वेदाचा एकच सोपा नियम आहे की तुमच्या शरीराला नक्की काय सोसतंय, तुमची प्रकृती आणि पचनशक्ती पाहूनच या सर्व गोष्टींचे प्रमाण नक्की करा. सर्व गोष्टी एकाच वेळी एकत्र काढून मिक्स करू नका, तर आलटून पालटून म्हणजेच रोटेशनमध्ये खा. आता सकाळी रिकाम्या पोटी फळे खावीत की नाही हे आपण पाहूया. फळांची चव गोड आणि आंबट असते, जी वात दोषाला शांत करते. त्यामुळे वात प्रकृतीच्या लोकांसाठी सकाळी फळे खाणे एकदम उत्तम आहे. पण पित्त प्रकृती असलेल्या लोकांनी खूप जास्त आंबट फळे खाल्ल्यास त्यांचे पित्त आणखी भडकू शकते. त्यामुळे त्यांनी नेहमी गोड फळे किंवा गोड डाळिंब, आवळा आणि आवळ्याचा गोड मुरब्बा खाण्याला प्राधान्य द्यावे. कफ प्रकृती असलेल्या लोकांनी सकाळी फळे खाल्ल्यास त्यांचा कफदोष खूप वाढू शकतो, कारण सकाळी 6 ते 10 ही वेळ शरीरात कफ जास्त असण्याची असते आणि फळेसुद्धा कफ वाढवतात. त्यामुळे कफ असणाऱ्यांनी सकाळी फळे खाणे टाळावे. फळे नेहमी दुपारी बाहेर कडक ऊन असतानाच खावीत आणि त्यावर थोडेसे भाजलेले जिरे, सूट किंवा काळे मीठ टाकून खावे, जेणेकरून फळांचा कफ वाढवणारा स्वभाव तुम्हाला त्रास देणार नाही. जर तुमची प्रकृती 2 दोषांची एकत्र असेल तर ज्या दोषाचा प्रभाव तुमच्या शरीरावर जास्त आहे त्यानुसार हे सर्व नियम पाळावेत. फळांबद्दल आणखी काही सोपे नियम म्हणजे एका वेळी एकच फळ खावे. बाजारातील भरपूर फळे एकत्र मिक्स करून फ्रूट सॅलड बनवून खाऊ नये. तसेच फळाचा ज्यूस पिण्याऐवजी संपूर्ण फळ चावून खाण्याला जास्त पसंती द्यावी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळांचा मिल्कशेक बनवून दुधासोबत पिणे पूर्णपणे बंद करावे, कारण आयुर्वेदानुसार हे विरुद्ध आहार मानले जाते, ज्यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. लहान मुलांना किंवा ज्यांना सतत सर्दी, खोकला आणि छातीत कफ जमा होतो त्यांना सकाळी केळी किंवा सीताफळासारखी कफ वाढवणारी फळे अजिबात देऊ नयेत. सकाळी मोड आलेली कडधान्ये म्हणजेच स्प्राउट्स किंवा मूग, चणे कच्चे खाणे योग्य आहे का हे आपण समजून घेऊया. मूग हे पचायला अतिशय हलके आणि आरोग्यासाठी खूप चांगले असतात, पण ते शीमधान्य असल्याने शरीरात कोरडेपणा आणि वात दोष वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे मूग रात्रभर भिजून सकाळी त्याला तूप किंवा तेलाची फोडणी देऊन छान मसाले टाकून व्यवस्थित शिजवूनच खावेत, जेणेकरून त्याचा कोरडेपणा कमी होतो आणि ते पचायला खूप सोपे जातात. कच्चे स्प्राउट्स खाणे टाळावे. चणा हा सुद्धा वात खूप जास्त वाढवणारा असल्याने ज्यांना सांधेदुखी, शरीरात रुक्षता किंवा पचनाचे गंभीर त्रास आहेत त्यांनी सकाळी चणे खाणे पूर्णपणे टाळावे. जिम किंवा भरपूर व्यायाम करणाऱ्यांनी थेट बाजारातील कृत्रिम प्रोटीन पावडरवर अवलंबून राहण्यापेक्षा आयुर्वेदानुसार रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या सर्व सप्तधातूंना पोषण देणाऱ्या नैसर्गिक डाळी, सुकामेवा आणि बियांचे आपल्या पचनक्षमतेनुसारच नियमित सेवन करावे. सकाळी उठल्या भरपेट नाश्ता करणे हे आयुर्वेदानुसार अजिबात गरजेचे किंवा अनिवार्य नाही. जेव्हा आपल्याला कडकडून भूक लागते तेव्हा थेट सकाळी 10 ते 11च्या दरम्यान दुपारचे जेवण घेणे हे आपल्या संपूर्ण पचन संस्थेसाठी सर्वात उत्तम आणि हितकारक मानले जाते. ही सविस्तर, सोपी आणि अतिशय महत्त्वाची आरोग्यदायी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या सर्व मित्र परिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.